संदीप भाऊ आणि गणेश भाऊ हागोटे आपल्याकडे आलेले आहे। त्यांचा मुलगा इथं आपल्या संजीवनीच्या सैनिकी शाळेत आहे। त्या निमित्ताने मौनगिरी कृषी दीपक या संस्थेचं नाव त्यांनी ऐकलेलं होतं आणि कामात काम ही दोन्ही कामं होतील या अनुषंगाने आज त्यांनी आवर्जून आपल्याकडे भेट दिली। आज त्यांनी दोन प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले। त्यातला जो पहिला प्रश्न आहे, कांदा पिकाचं वय सरासरी 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान आहे आणि मग ऊन तर वाढलेलं आहे आणि पुढील 1-5-6 दिवसात वातावरण खराब होणार आहे। या अनुषंगाने एक फवारणी आपल्याला इथून न्यायची, तर त्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। आणि मग आता जी फवारणी आपण त्यांना देत आहोत, जेलमिक देत आहोत, लुना आणि त्याच्या जोडीला डॉक्टर कूल। लुना हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, जोडीला डॉक्टर कूल हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आपण देत आहोत आणि निस्को 333 हे जैविक कीटकनाशक देत आहोत। याचं कारण असं, उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि ह्या वाढलेल्या उन्हामध्ये नाही पात जळू नये या अनुषंगाने आपण ही फवारणी या ठिकाणी देत आहोत। मग हे जे जेल मिक्स आपण देत आहोत यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, नायट्रोजन आणि पोटॅश हे 5 संयुक्त न्यूट्रिएंट्स यामध्ये आहे। याचा निश्चितच कांद्याची मान जाड होणे, पातीची संख्या वाढणे, तसेच जारवा चालणे, फुगवण होणे यावरती याचं काम होणार आहे। हे जे कांदे आपण इथं आवर्जून ठेवलेले आहे याचं कारण असं, ते ज्यावेळेस आले नेटकच मी एका प्लॉटची व्हिजिट करून या ठिकाणी येत होतो आणि ज्या शेतकऱ्याचे तिथून हे कांदे आणले त्यांचे कांदे हे 15 जानेवारीची लागवड झालेली, म्हणजेच आज बरोबर 2 महिने आणि 2 दिवस झालेला हा प्लॉट होता। तोही त्यांना ते कांदे या ठिकाणी पाहायला मिळाले। ही फवारणी ह्या कांद्यावरती झालेली आहे। तसेच ही चर्चा चालू असताना सुराळ्यावरून दुसरे ग्राहक आपल्याकडे आले का त्यांनी मला मागचं बिल दाखवलं, ते बिल इथं ठेवलेलं आहे का ही फवारणी मी माझ्या कांद्यावरती घेतली होती आणि औषध ऍक्च्युली प्लॉट फार खराब होता। फवारणी करण्यापूर्वी ह्या पद्धतीची परिस्थिती होती आणि फवारणी झाल्यानंतर एक 12-13 दिवसात अशी परिस्थिती या फवारणीमुळे मला दिसली आणि पुढची फवारणी ते आता जाताना आपल्याकडून घेऊन गेले। तसेच यांचा हागोटे साहेबांचा अजून एक प्लॉट आहे का ज्या प्लॉटचं वय सरासरी 85 दिवसाच्या आसपास आहे आणि मग त्या कांद्याला आपण त्यांना देत आहोत K40 WP 1 किलो, वेस्टार 50 ml आणि बिग साईज 250 ml। याप्रमाणे जो 85 दिवसाचा कांदा आहे त्याला पाणी भरल्यानंतर ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे। यामुळे कलर, फुगवण, वजन, दीर्घकाळ साठवण क्षमता ह्या गोष्टी मिळणार आहे। शेतकरी बांधवांना एक आव्हान करतो की ज्या शेतकरी बांधवांचे कांदे आज 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान आहे, तसेच ज्यांचे कांदे 75 ते 90 दिवसाच्या दरम्यान आहे, त्यांनी एकदा आवर्जून मौनगिरी कृषी दीपक या संस्था